नमस्कार, मी अर्चना आई ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं रेग्युलर रूटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। आता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि वातावरण इतकं शांत आणि प्रसन्न आहे। रोज मी ह्याच दरम्यान उठते कारण 5:30 वाजता माझा योगा क्लास असतो आणि गेले 2 आठवडे झालं मी हा योगा क्लास जॉईन केलेला आहे। उर्वी पारवाणी ह्यांच्या मी बऱ्याचशा FBवरती व्हिडिओ बघितल्या होत्या योगा क्लासच्या, त्याचबरोबर झुंबा क्लासच्या, पण मला ही सकाळची जी योगा क्लासची बॅच आहे ती खूप योग्य वाटते कारण ह्या वेळेमध्ये अर्णव देखील उठलेला नसतो आणि ह्या शांततेमध्ये मला व्यवस्थितपणे स्वतःला वेळ देता येतो आणि त्यानंतर मला अर्णवच्या डॅडचा डब्बा देखील बनवायचा असतो। त्यामुळे मग मी ह्या वेळेमध्येच माझा व्यायाम पूर्ण आटपून घेते आणि साधारणतः 6:20 ते 6:30 पर्यंत हा क्लास संपतो। त्यानंतर मी फ्रेश होऊन अर्णवच्या डॅडचा टिफिन बनवायला सुरुवात करते। योगा सेशन झाल्यानंतर मी एक 5 ते 10 मिनिटाचा कधी ब्रेक देखील घेते कारण खूप एक्झर्शन झाल्यानंतर असं वाटतं की थोडा वेळ एकाच जागी बसून राहावं। आणि त्यानंतर मी आज स्वयंपाकाला सुरुवात केली। आजचा मेनू आहे ओला मटार आणि बटाट्याची भाजी आणि त्याचबरोबर चपात्या। मी सकाळी साधारणतः 8 पर्यंत किचनमधलं सगळं काम आटपून घेते कारण एकदा का अर्णव उठला तर त्यानंतर मला अर्णवला पूर्ण वेळ देता येतो, जसं की त्याचा नाश्ता, त्यानंतर त्याचा सकाळचा काही अभ्यास वगैरे घ्यायचा असेल तर तो, किंवा त्याच्याबरोबर त्याला घेऊन मी खाली खेळायला देखील जाते। त्यामुळे मोस्टली मी किचनमधली कामं 8 पर्यंत सगळी आटपून घेते आणि त्यानंतर किचन पूर्णपणे क्लीन करून स्वयंपाकाची भांडी वगैरे धुवून त्यानंतरचा वेळ मी पूर्ण अर्णवला देते। गॅसवरती एका साईडला भाजी होती तोपर्यंत मी चपातीचे कणिक मळून घेते। चपाती करण्यासाठी लागणारं तेल आणि थोडंफार पीठ जे आपण चपातीला लावतो तर ते मी एका डब्यातच ठेवते कारण सकाळी रोज आमच्याकडे चपात्याच बनतात आणि संध्याकाळी भाकरी असतात। त्यामुळे रोज लागणार हे पीठ आणि तेल मी एका छोट्या डब्यामध्ये काढून ठेवलं आहे। 2-3 दिवसानंतर ते संपतं, त्यानंतर मी तो डबा स्वच्छ धुवून पुन्हा त्यामध्ये तेल आणि पीठ भरून ठेवते आणि ते कंटिन्यू वापरते। माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता 7 वाजलेले आहेत तर मी ह्यांचा डब्बा भरते आहे। चपाती मी एका ॲल्युमिनियम फॉईलमध्ये आधी रॅप करते आणि त्यानंतरच मी ती टिफिनमध्ये टाकते, ज्यामुळे चपाती मऊ राहते आणि थोडीफार गरम देखील राहते आणि त्यानंतर दुसऱ्या एका डब्यामध्ये भाजी पॅक करते। सव्वा 7 ते 7:30 पर्यंत स्वयंपाकाला लागणारी जी काही भांडी वापरली होती ती सगळी स्वच्छ करून त्याचबरोबर किचनचा ओटा साफ करून मी संपूर्ण किचन नीटनेटकं ठेवते आणि त्यानंतरच पुढच्या कामांना सुरुवात करते। अर्णव अजूनही उठला नाही आहे त्यामुळे मी आत्ता चहा बनवते माझ्यासाठी। आम्ही दोघंही एकत्रच नाश्ता करतो त्यामुळे अर्णव उठल्यानंतरच मी नाश्ता बनवणार आहे। तोपर्यंत मी देवपूजा करून घेते। अर्णव उठल्यानंतर पुढच्या 10 मिनिटात त्याला नाश्ता लागतो कारण त्याला तेवढी भूक लागते तीव्र। तर तो उठल्यानंतर आम्ही एकत्रच नाश्ता खाणार आहोत। तोपर्यंत मी मस्त चहा घेते आणि आज अर्णव उठला आहे 8:15 वाजता।
तो उठल्यानंतर मी त्याच्यासाठी केशरी रवा बनवला आणि आता अर्णव आणि मी दोघंही मिळून नाश्ता करतोय। त्याला माहिती आहे की आता माझ्यासमोर कॅमेरा सुरू आहे, कारण मी त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करते, त्यामुळे तो कॅमेराकडे बघून हसून हसून नाश्ता करतोय। अर्णवचा पोटभर नाश्ता करून झाल्यानंतर मी देखील नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही कपडे उन्हामध्ये वाळत टाकायला टेरेसवरती आलो आहोत। अर्णव देखील त्याची एक छोटीशी गाडी घेऊन टेरेसवरती आला आहे, तो सावलीमध्ये बसला आहे खेळत, तर तोपर्यंत मी माझं हे काम पूर्ण करून घेते। त्यानंतर घरातली इतर साफसफाई, म्हणजे अर्णव लेट उठलेला तर ती बेडरूम संपूर्ण क्लीन करायची होती, तर ती सर्व मी आता आवरून घेते। दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी मी संपूर्ण घर झाडून आणि मॉप करून पुसून घेते, त्यामुळे जास्त कचरा होत नाही आणि घर देखील टापटीप राहतं। त्यानंतर माझं हे सगळ्यात आवडतं काम आहे की गॅलरीमध्ये थोडीफार झाडं लावली आहेत मी कुंड्यांमध्ये, तर त्यांना मी पाणी देते। त्याचबरोबर मी टेरेसवरती देखील थोडीफार झाडं लावली आहेत, त्यांना मी संध्याकाळी जेव्हा टेरेसवरचे वाळलेले कपडे काढायला जाते तर त्याच वेळेस त्या टेरेसवरच्या संपूर्ण झाडांना पाणी देते। आणि आमची सगळी कामं आटपल्यानंतर आज आम्ही अर्णवच्या स्कूलमध्ये चाललो आहे, कारण अर्णवची स्कूलमधली व्हॅन फी आज पेड करायची होती, तर त्यासाठी आम्ही सगळी कामं करून झाल्यानंतर निघालो आहोत। आणि हे आहे अर्णवचं न्यू स्कूल, पद्मश्री CBSE स्कूल। अर्णवच्या स्कूलमधलं काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि फ्रेश होऊन दोघांनीही जेवण केलं। त्यानंतर 10-15 मिनिटांनी मी अर्णवला झोपवते, कारण त्याची 2-3 तासाची झोप पूर्ण होणं देखील खूप गरजेचं आहे। अर्णव झोपल्यानंतर मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओ एडिटिंग, त्याचबरोबर मी जो LICचा पार्ट टाईम जॉब करते तर त्याची काही कामं असतील तर ती कामं मी ह्याच वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करते। त्याचबरोबर माझे काही छंद आहेत तर ते जोपासण्यासाठी देखील मला हाच वेळ द्यावा लागतो। गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही इव्हनिंगला अर्णवला स्केटिंग क्लासला घेऊन जातो, तर त्याची झोप पूर्ण झाल्यानंतर तो उठला की तो त्याचा इव्हनिंग स्नॅक आणि त्याचबरोबर 1 कप भरून दूध पितो। मी देखील माझा चहा घेते आणि त्यानंतर 4 ते 5 ह्या वेळेमध्ये अर्णवचे स्केटिंग क्लास असतात, त्यासाठी आम्ही अण्णानगर टॉवर पार्क येथे येतो। अर्णवचा स्केटिंग क्लास पूर्ण झाल्यानंतर पुढचे 15-20 मिनटं तो पार्कमध्ये इतरत्र खेळतो आणि त्याचं खेळून मन भरून झाल्यानंतर मग आम्ही घरी यायला निघतो। हा आहे अर्णवचा रात्री झोपण्यापूर्वीचा अभ्यास आणि हा संपूर्ण व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।